फोन केला, तुमचे वडील गेले, त्यांचा विधी उरकण्यासाठी या त्यांनी तिकडून सांगितलं सुट्टी भेटत नाही आणि येण्याची सुद्धा माझी अपेक्षा नाही आणि तुमची इच्छा असेल मी वडिलांचं शेवटचं दर्शन घ्यावं तर व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी शेवटचं दर्शन घेतो. काय अंतकरण म्हणलं आणि काय संस्कार राहिले आणि लोक गेली चंद्रावर मंगळावर. कशाला जातात चंद्रावर सूर्य? जन्म दिलेला बापाविषयी प्रेम राहिलं नाही, नुसती प्रगती झाली कशाची म्हणायचं, नुसती प्रगती झाली पण संस्काराची सगळे अधोगती चालू आहे. एक परिवार तो कसा परिवार आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शन मोबाईलच्या द्वारे घेतो म्हणणारा, आणि दुसरा परिवार आजचा पाटील परिवार. ते कीर्तन आयोजित केलं याचं कारण सांगतो. गरुड पुराणामध्ये असं वर्णन नाही, घरातली व्यक्ती सोडून गेल्याच्या नंतर दुःख 100% होणारच आहे. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं, जेव्हा स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस त्या दुःखाची तीव्रता कळत असते. आज या परिवाराकडे विश्वमुक्ती घेण्याची ताकद आहे, पण बापू नसलेलं दुःख ते सामान्य आहे बरं का. आणि हे दुःख शिवाजी महाराजांना सुद्धा जाणवलं. ज्यावेळेस शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले आणि 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक पार पडला. राजे हसले नाही, आईच्या कुशीमध्ये जाऊन कसा रडले. आईने विचारलं राजा, अरे राजाने रडले का तुझ्या डोळ्यामध्ये पाणी? छत्रपती म्हणतात आई तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं, माझ्या तानाजीनं बाजीनं यशाजीनं प्राणपणा लावून हे विश्व निर्माण केलं. आई आज मी महाराष्ट्राचा राजा झालो, लोकांनी माझ्यावर पोटच्या मुलासारखं प्रेम केलं, हाताच्या पोडाप्रमाणे मी सुद्धा वेळेवर प्रेम केलं. 32 मान सोन्याच्या सिंहासनावर आईने आज बसलो. तुला पाहण्यासाठी तुझ्या कंपाळाचं कुंकू माझे वडील असेल तर त्यांना किती आनंद झाला. महाराष्ट्राचा राजा होता पण बाप नसल्याचं दुःख अखंड त्यांना टोचत राहिलं. तसं आपल्याला सगळं मिळालं पण इथं कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचे तरी आजोबा गेले, कुणाचा मित्र गेलाय, त्याचं दुःख आणि ही न भरून निघणारी जखम आपल्याला झालेली. पण या दुःखावर फुंकर मारण्यासाठी शास्त्र काय, कीर्तन का करायचं हे सांगतो. गरुड पुराणात वर्णन आहे, घरातली व्यक्ती गेल्यानंतर दुःख होणारे, पण दुःख करण्याच्या ऐवजी भगवंताच्या नामाचं जर चिंतन केलं तर त्यांना उत्तर गती चांगली प्राप्त होते. की नामाच्या पुण्याचा ठेवा त्यांना दान करायचा म्हणून उत्तर करायला कीर्तन मिळालं. असे कार्यक्रम करण्यासाठी माणसाचा भाग्यवान असावा लागतात. टाळ कुठेही वाजत नाही. वैष्णवाकडे सर्व काळ सदा झणझणते टाळ. उत्तर करायला कीर्तन आपण करतो यात नवला बरं का. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं उत्तर कार्य अशा सात्विक पद्धतीने संपन्न केलं. जसं आज कीर्तन आहे ना, तुकोबारायांच्या इतिहासामध्ये चरित्रामध्ये आपल्याला तो पुरावा आहे. कारण तुकोबाराय म्हणतात पिंडदान करावं लागते. पिंडपदा उरे दिला आपुले करे, माझे झाले गया वर्जन फेरले पितरांचे ऋण. पितृऋणातून मुक्त होण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे. तुकोबारायांचे वडील बोललो बघा निष्ठावंत वाटते. त्यांचं उत्तर कार्य अत्यंत रामेश्वर शास्त्रींचे कीर्तन 14 टाळकरी रती महारती मंडळींना कळलं की तुकोबारांना पितृशोक झालेला आहे. सगळ्या समाजात सकाळच्या सत्रातलं कीर्तन होते. पण अडचण अशी निर्माण झाली आहे का, वडिलांचं उत्तर कार्य तुकोबाऱ्या पहाटे पहाटे इंद्रायणी गेले, काकडा सुरू केला आणि काकडा असा रंगात आला की आज आपल्या वडिलांचं हे उत्तर कार्याचा कार्यक्रम हेच तुकोबाऱ्या विसरून गेले. तो म्हणताना वडिलांच्या विषयी एवढं विसरणं असं कुठं लेख असतो का? अहो ते लेख नंतर अगोदर संतांची अवस्था कशी आज व्हायचा कोणते आठवणची ना. सर्व
करत करत पांडुरंगाने प्रसंग बघितला आणि देवाने विचार केला एवढीच वेळ आहे, आपल्या डोक्याला परंपरेचं जे ऋणाचं ओझं झालंय सेवेचे ते ओझं कमी करण्यासाठी देवानं तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं, दिवनगरीत प्रवेश केला. ऐका, तुकोबाऱ्या भंडारा डोंगराव आणि देवच तुकोबाऱ्या झाले आणि गाडी गावात शिरली. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळीचं डोळे फिरायला लागले. ते पारावलेले बाहेर असतात बरं का, चौकात बसणारी पाराव गावचं कुठानं करणारी नमुने, हा फक्त गावचं कुठानं ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो आणि स्वतः कधी चांगलं करणार. वरची मुलं तुम्ही शांत बसा, वर बोलू नका, हा खाली त्यांना डिस्टर्ब करू नका तुम्ही, हा आणि नीट बसा, पडताना फिरताना उघड डोक्याला ताप करू नका तुम्ही. बारकाली नाही गैबाई आगाव असते त्यांना नमस्कार महाराजांकडे वरून मग सीसीटीव्ही लावले बघत येते. मी कवाच पोरांच्या नादेला जात नाही. वर बसा, खाली बसा, मध्ये बसा, कुठे बसा. आता ही चित्रे असतात म्हणून एक कीर्तनात का करायचं नाही, मला बोलू नको ते, मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने इतक्या लांब बोलू दे, म्हणलं तुमचा अभ्यासात एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्या बारीक होती. म्हणलं वडल्या बारीक होती, मला नाही येत. मला किती सोपं आहे, बिडी. आता विडी वाढल्या बारीकच होते ना, कारण ह्याला वापरून ओढत ती बघत आहे. विड्यावाले चॅप्टर असते. पुढे गावागावात नाटकं व्हायची जुना काळ, आणि नाटकात काय महिला काम करत नव्हती जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहे. कोणतं क्षेत्र महिलाने ठेवले सांगा बरं? गायक, वादक, आयटीएस, स्पेशल क्लेटम, प्रांत, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात. राष्ट्रपतीत का नाही तुम्ही द्रौपदी मुर्मू, मोदी साहेब सुद्धा प्रधान आहेत, मालक नाहीत. पंत प्रधान असतो, मालक नसतो. राजा कोण आहे? राष्ट्रपती. देश तुमच्या ताब्यात आहे. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. त्याच्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. मुलाला मुलीला समान, हे बापांच्या जीवनातले हे संस्कार आहे. त्यांनी स्वतःच्या मुलीवर प्रेम केलं, पण सगळ्या समाजाला सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांविषयी प्रेम. त्यांच्या अंतःकरणात भेद नव्हता माहिती. आणि आपलं मुलगा झाला की आपण खुश, मुलगा झाला, मुलगी झाली, पोरगी झाली. महिला मंडळाला सुद्धा दुःख होतं हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली. तुम्ही कोण होता? मुलगीच होता ना. मुलीच्या जन्माचं स्वागत आधी तुम्ही करा, मग जग आपोआप करेल. आणि आपल्याला का मुली नको? मुलगी बापाची इथे जपती तेवढे पोरं जपत नाही तिथं संस्कार नाही. तिथं घरात पाहुण्याची हातात दूध नसलं, मुलं दूध आणायला वा. 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मोठी जपते, फुलपात्र वणीच्या खाली झाकून ती मागच्या दरवाजात दूध आणती, चहा पासून पाहुणा रिटर्न. आईला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ती तांब्या ठोकळा टाकून पाहुण्या पुन्हा खाली दूध आणायला रस काढा मस्त बोबटात कसं छपकाय पाहिजे तुला, झाकून पाकून काय बापाची इज्जत भिज्जत कळती का नाही? शाळामध्ये बापाने विचारलं, ताई किती वया लागतात? पप्पा मला 7 वया आणा, पैसे कमी असेल तर 5च आणा. मुलगी आणि पोरला विचारलं, अभ्या तुला किती वया आणायच्या? मला आणा 22 का शाळा पेटवायची का? 22 वयाचं काय घेतो तू? अभ्यास कधी वया काय लागतात तुला? याच नाही मुलं येतात. मुलगी इथं जर ती पण किंमत कळत नाही. म्हणून बापांच्या स्मृतीपुरीत एकच वाक्य ध्यानात ठेवा, मुलीला जगू या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, आणि मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या श्रीकृष्ण भगवान देव येतील, पण अगोदर मुलगी तर आली पाहिजे ना. मुलीच्या जन्माचं स्वागत करा, भेट करू नका. लोक लयच वाईट. मी परवा एका गावात कीर्तनाला गेलो, एक जण माझ्या पाया पडल्या, जोडीनं आणलं. पाया पडलं 1000 रुपये दिले. म्हणलं नको नको नको, ते मला असू द्या मला घ्यायचंच होतं. आणखी नको म्हणते त्यांना घ्यायचंच असतं. ही तुम्ही ध्यानात ठेवायची. एखाद्या मला काय करायचे सत्कार तेव्हा तर पहिला गोतवायचा, म्हणजे गप्प बसत असतो. ही सिस्टीमच तशी असते. नको म्हणणाऱ्याला पहिल्यांदा लॉक करून टाकायचं. आणि मी ठेवले खिशात. ते मला महाराज ही माझी विशेष, मी म्हणजे छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणचा जेवढा आनंदानं संसार करते. मला महाराज तुम्हाला 1000 दिल्या की माझी मंडळी तिला 9वा महिना मी सांगा ना पोरगा होईल का पोरगी. मग मला कळाला 1000 का दिले. आता मला जर मुलगा मुलगी कळाला असतं तर मी रोज 2 गाव फिरला असतो का? मी म्हणलं असा विचारतोय म्हणजे ह्याला पोराची काय पेक्षा. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्यांनी बाहेरच मागं सगळ्या पोरगा नाही झाल्यावर नाही म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? आणि काय मुलीच्या जन्माचं स्वागत करू नये?
सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्या. पण जुना काळ महिला काही नाटकात काम करत नव्हत्या. स्त्रीचं पात्र असेल तरी पुरुषच करायचे. आपल्या त्या पोरांच्या व्हिडिओवरून विषय निघाला काही तर मूळ म्हणता ध्यानात ठेवा. आणि मग गावातल्या पोरांनी नाटक बसलं, द्रौपदी बस राहिलं. त्या पोरांना द्रौपदीच देखा पोरग तर तसं पाहिजे ना दिसायला गोड कोणतं नाश्या द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना सॉंग करायला. एक पोरग भेटलं पण त्याला होते बिड्या वाढायची सवय. ते मला द्रौपदी होतो पण बिडी शिवायला. पोरं म्हणजे बिड्यावड पण त्याच्या मागे गेल्यावर तुझा सोंगाला बिडी पिकून सॉंग करायचं ओके. द्रौपदीने साडी घातली सगळं रेडीमेड. द्रौपदीने बिडी कोंडाला झुरका वाढला पण ती पडदा उघडणार होता. ते जत्र जास्त केलं होतं त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धूर तोंडात वाढायला आणि पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर असा समाज पुढे बसलेला आणि कृष्ण नुसता द्रौपदीला म्हणायचं, द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आणि द्रौपदीच्या तोंडात बिडीचा मोठा आगून लागला. द्रौपदी म्हणली मी जर बोलले तर लोक तुला हाणत्यान मला हाणत्यान. द्रौपदीचं कारण द्रौपदीने आठ केलं दिला दूर सोडून स्टेजवर दूर झाले. लोक म्हणजे दूर कस काय निघाला. कृष्ण हुशार होता. कृष्ण म्हणला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्या मला अजून सुद्धा द्रौपदीचा जन्म यातून झाला ना ते तवाचा रागमधून साठी खांदे. लोक म्हणजे खरंय खरंय काय ही कृष्णाला का सांगणं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता. त्यांच्या संस्कार लहानपणापासून झाले पाहिजे. तुकोबारायांच्या वडिलांचं उत्तर कार्य तुकोबारा पंढरा डोंगराव आणि देवच तुकोबाराय झाली. देवनगरीत प्रवेश केला. गावात चर्चा सुरू. आणि एक वाक्य सांगतो, चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला बघ. त्यांच्याकडे कामच तेवढं असं स्वतः माळ घालीत नाही त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप मराठा नाही त्याला टुचून म्हणणार हा थापला काय बोका रेटला काय ग झाला वार करी केली का वारी भेटला का विठ्ठल इतका सोपा आहे का. चांगलं करणारा करून देणार ना. आता इतका मोठा भव्य कार्यक्रम या परिवाराने आयोजित केला तरी काही काही डोक्यात गणगण असेल कशामुळे केला असं. अरे करू नको पण जणू नको ना. करणार नका नाव ठेवतो. भगवंताच्या चिंतन काय कारण लागतं का. या निमित्ताने एवढा हजारो समाज एकत्र झालाय. विचाराचे देवाणघेवाण ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचा अधिष्ठान भगवंताची सेवा घडते. अजून या कार्यक्रमाचं काय फळ पाहिजे. जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास होतो म्हणून. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त साठी ती कुणालाच नीट बोलत आम्हाला बी नाही. मी परवा सकाळ सकाळी कीर्तन निघाले चौकात एक जण म्हटलं जय हरी म्हणजे जय हरी. ते म्हणा मावडी कुठे हा खेळ. अरे खेळ म्हणजे आम्ही का जोगार खेळतो का मटका लावला चिंगी बुवा सहजच बोलतात काही विचारतात म्हणून. मला एकदा मला कीर्तन करताना दोन तारखा घालता मग काय बरं म्हणा करू का. तू तर झाला निमारदा उघडा आम्ही थोडाफार धर्म झोपतोय झोपू दे ना. काही प्रश्न करायची. एक मला तुकोबाराने नेला विमान आलतं मग विमान कुठं उतरलेलं म्हणजे तुझ्या बापाच्या राहणार. गरुडाला काय जागा लागत होती का. आणि तुकोबारा वैकुंठाला गेले ते नांदुरकीचं झाड सांगते अजूनही बिजाला देवला जा 12 वाजून 5 मिनिटांनी झाडाचा पाला हलत नाही. झाड हलते झाड. तुकोबारा वैकुंठाला गेले हे झाड साक्षी देते त्याच्या पुढचा पुरावा देतो. आळंदीवरून ज्ञानोबारा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारांच्या मंदिराला निर्जीव कळस घालतोय. ज्ञानोबारांची कीर्तन संपल्यावर खोटं वाटतं तर युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रीकरण केले. सोशल मीडिया त्याचे व्हिडिओ असा कळस हलतोय. माऊली निघाले की कोण हलवते. ज्ञानोबा या समाजातून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. त्या लहरीच्या जोरावर कळस हलत ही संतांची ताकद आहे. वेळाला पण हे जास्त डोकं लावण्याची संख्या बोला जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास होत असतो. काही प्रश्न करतात. मला एक मला जेवताना ताटाच्या कडे पाणी का फिरवतं मला मग यात येऊ नये म्हणून. एकदा माझा कीर्तना विषय झाला जसं पेरायला तसंच उगवते. शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ म्हणजे काय चुकलं माझं ते पाठीमाग आवाज जात नाही तर त्याला काय माग आवाज जात नाही का तिकडे एकदम येतोय ना. हा येतोय काय येतोय. पुढाला
बसा आता बोल नका, शांत बसा. तो बहिणी नो लाडक्या बाजार द्यात जावा काय तुम्हाला, शांत बसा ना. इतक्या सोप्या काय बहिणी 9,000 घेऊन आल्या त्या कीर्तनाला. एकाच हप्ता लेट झाला तर मला मरायला लागले होते की काय काय. मला फोन करायच्या माऊली हप्ता येईल का मला दम काढ. त्यांचं तर विस्तार होते का, त्यांचे इतके आले की त्यांची त्यांनाच मिळ लागणार, कोणाला बसवून कोणाला हसवावून कोणाला बसवावून, आणि त्या ध्यानचं व्हाय 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 व्हाय. आता हप्ता आला वाटतंय त्याच्यामुळे असं चेहरा फुकटचं पाहिजे फक्त. लाडकी बहीण लाडका राजनेला काय वागू जाशी तो ते घरी जाशी, त्याला वाटतं तेवढं प्यायला पिलं होते ना. दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का, तुझं वन डेचं टार्गेट आहे तेवढं. चांगली याच नाही फक्त शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आता लावले निकष, सरकारी काढा, गाड्यावाले काढा, अमुकच काढा, जमनेवालेच काढा. आणि बरं सरसकट दिलं ना, आता बरं सुस्त निकष काढाला. आता बहिणीने आशीर्वाद दिला, आता निकष फिकष काढून टाका, हा सरसकट द्या आता. बहिणीने दिले आशीर्वाद दिला. इतके दिवस मी ऐकून होतो बघ, येड्या बहिणीची येडी माया. पण बहिणींची किती माया असते महिनाभरापूर्वी महाराष्ट्राने बघितलं. वन साईड कार्यक्रमच करून टाकला असल्या लाडक्या बहिणी. आणि बहिणीचं भावाप्रेम असंच म्हणतो जाऊ दे. संसार बघा महिला मंडळ किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्लाबळ्या करताना, मारला जाते, साडी घेत्या, त्या गावाला सांगतात माझ्या भावाला घेतली घेईन ना. त्याला बिड्या वड्या मिळणार तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का. हा रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी जाते भावाने घेतली. त्याला छान आहे मारलंय. कपडे धोतानी मोठा कुठं गायब होते तर ह्याच्यावर जरा थोडं चिंतन करत असले तर बहिणी त्यांचं भावावर किती प्रेम असतं काय सांगावं. आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या संप्रदायाने जगाला शिकवलं. भावाला रागाला ताटेचा दरवाजा बंद केला. देवळती दादा थकले, सोपान काका थकले, ज्ञानोबा बाहेर आले नाही. ज्यावेळेस लाडकी बहीण मुक्ताबाई पुढे आलेली विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबा बाहेर आले. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. त्याच्यामुळे प्रेम टिकवा. आता उलट बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. पैसा लोकांना दिसायला लागला, नाती गौण वाटायला लागली. पैसा आज असेल उद्या नसेल, पण नाती आयुष्यभराला साथ देणारे. पैशासाठी नाती तोडू नका. तू गोबऱ्या पंढऱ्या डोंगराव आवाज. आणि देवानं देवनगरीत प्रवेश केला. जिजाबाईचा आनंद गगनात वावला की तुकोबराने संसारात एवढी पळापळ केलेला जिजाबाईने कधी बघितलं नव्हतं. आज एवढं सगळे उठून ठेवून कीर्तन सुरू झालं, पण तुकोबरांचं कीर्तनात लक्ष नव्हतं. पाहुण्याचं नियोजन, बाकीच्या स्वयंपाकाचं नियोजन. जिजाबाई म्हणायची आमच्या मालकाला कीर्तन म्हणजे दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हते. आज तुकोबरांचं कीर्तनात लक्ष नाही. माझ्या सासऱ्याच्या उत्तर कार्याच्या दिवशी संसाराची जाण माझ्या तुकोबरांना आली. आणि संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली म्हणून ती पळत पळत त्याची म्हाताऱ्याच्या कुटोच्या पाया पडायचे. बाबा तुकोबरांना असं संसारात चिकटून ठेवा. मासिक श्राद्धाला सुद्धा कीर्तन करीन म्हणजे महिन्यालाच, पण ह्यांना असं जरा संसारात चिकटून ठेवा. देव म्हणत म्हातारा बी कुठून हस्त जमण्याचा आवडे, ते तुझा मालक नाही, तो जगाचा मालक नाही. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर काय करीत मग त्यांना. म्हाताराला माझ्या वाटाचे माझ्या पुण्यातला देव आले. तुकोबरायांचे वडील त्यांच्या उत्तर कार्याला भगवंत आले. आणि आज बापू साहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भगवंताचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण ते कीर्तनाची
तिथं देव आहे. आज याही असणाऱ्या उत्तर कार्याला भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवानं सगळा सोहळा पार पाडला. दुपारच्या नंतर वारकरी मंडळी जेवायला बसले. देवाने पात्र वाढले, पदार्थ वाढले. भक्ताच्या घरी सगळी काम करतो. असे भक्ताचे घरी कामी न सांगता काम करतो. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार. मी कामाला माणसं मी कधी एका पोराला काही शेठजीकडे 50,000 रुपये महिना ठेवला. शेठने सांगितलं त्या पोराला काम नीट करायला. त्याने मला नीटच करतो काम, फक्त माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागते. म्हणजे काय, माझी पहिली अट मला झोपते उठले की जेवायला लागतं, आणि दुसरी अट म्हणजे मला जेवलं की झोपावं लागतं. इतका हाणला पाहिजे तुला. उठलं की गिळीतून, गिळलं की मुर असतो. मग तू काम काय स्वप्नात करणार आहे का? पैसे देऊन माणसं काम करणार. देव भक्ताच कडे फुकट काम करतो. कुठं काम केले का वडील? अजूनही भगवंत काम करतात. भक्ताच्या घरी काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. तुकोबारायांच्या रूपामध्ये भगवंताने सगळा सोहळा पार पाडला. दुपारची जेवण झाल्यावर तुकोबाराय 5-6च्या दरम्यान भगवंत म्हणजे तुकोबाराय जिजाबाई साहेबाला म्हणतात. त्याची भांडी वगैरे आवाज बदल झाला. भांडी आणली त्याची पोच करून येतो मॉनिटर. भांडी बैलगाडी ठेवली. हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले. ते ओरिजिनल तुकोबाऱ्या गावात शिरले. तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता. संध्याकाळी तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं की जिजाबाईने 2-3 एवढं आवर्जून आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर मी तर भंडारा डोंगरावर गेलो. भगवंताचं चिंतन करत करत आसवायचा कोटी आठवचे नाही. गोविंद गोविंद मन लागले या छंद. आणि वडिलांचं उत्तर कार्य कुणी पार पाडलं असं. ऐका, तुकोबाऱ्या घरात प्रवेश करणार. जिजाबाईने तुकोबाऱ्यांच्या आरती सुरू केली. तुकोबाऱ्या म्हणजे मुद्दामून करते काय? आपण आपल्या वडिलांचं उत्तर कार्य. मी पासनाच्या नादामध्ये भंडारा डोंगरावर गेलो. जेवण करता करता ऐसे म्हणतात, महाराज आजच्या इतकी संसारात पळापळ केलेलं कधीच बघितलं नाही. तुकोबारांच्या लक्षात आलं भगवंतानं हा सोहळा पार पाडलाय. देवाला विनंती केली, भगवंता मी तुझ्या चिंतनामध्ये भंडारा डोंगरावर गेलो. माझ्या वडिलांच्या उत्तर कार्याचा विधी तुम्ही पार पाडला. हे कार्य तुम्ही काय केलं? देवाने उत्तर दिलं तुकोबारायने, तुमच्यावर तुमच्या वडिलांचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. अरे जगाच्या बापाच्या डोक्यावर तुकोबारांच्या परंपरेच्या सेवेचे ओझं झालं. मग तुकोबारांच्या परंपरेनं सेवा नेमकी काय केली? अभंगाच्या दुसऱ्याच्या
वेद मार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चाललो. संतांची परंपरा, त्यांच्या विचाराची परंपरा पुढे चालली. उपवास पारणे राखीला दरवंटा, केला भोगवटा आम्हाला ये. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहन करत असतो. मायबाप स्वतःचं जीवन जाळून तो मुलाचं जीवन घडवत असतो, त्याला बाप म्हणतात. आईचं प्रेम सगळ्याला दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. बाप हा नारळासारखा असतो, वरून कडक आतून गोड नारळाचं पाणी. आणि बापांचं चरित्र सुद्धा तसंच आहे. ते साला त्यांचा कराराईमाना त्यांच्या पोटीकडे बघा. एकदा चचमान टोपी जॅकेट टाकलं की एसपी ऑफिस टरा त्यांना घाबरत होतं. त्याला दबदबा कशाला म्हणते वजन. हा, आणि त्या आपल्याला जी पद मिळतात त्या पदाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करणारा आवल्या म्हणजे आदरणीय. काहींना पदामुळे शोभ आहे आणि काहींमुळे पद शोभून दिसतं. तर बापूंचं जीवन असं होतं की ज्या पदावर ते विराजमान होते त्या पदाला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. आणि मोठ्यापेक्षा अगोदर गरिबांचा त्यांनी विचार केला. मगाशी सगळे परिवार आणि माणसाचे जमलेल्या त्यांचं प्रेम, त्यांनी जो जिव्हाळा कमवला, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गरीबाला न्याय देण्याचं काम केलं. गरीबाचा सध्या राजकारणात कोण विचार करतो? ते बापू सारखी जुनी ही मोजकी माणसे, ते वयात किती वय, 80-82च्या आसपास, 82 त्यांचं वय होतं. वयाने जरी ज्येष्ठ होते तर मनानं ते तरुण होते. समाजाची सेवा करण्याचा त्यांना आळसच नव्हतं. आणि आता 25चा गुडघ्या हात देऊन उठत आहे. आयो मरवतो का तू? जगदोर तुला 25 मध्ये येड्यावानी करायला लागला आणि 3रीच्या पोराला चष्मा काढला तर असं बघत होती कुणीकडे. जुन्या माणसाकडून शिका. वजनदार व्यक्तिमत्व, शरीर संपदा सुद्धा कशी बापूंची एकटाचा रुबाबदार. पैलवान के क्षेत्रासारखं हनुमंतरायांसारखे शरीर संपदा आहेत का पोरांना आताच्या ताकदी? चिमणीवणी झाले तरी नसती. खाणं वजनदार नाही, राहणं वजनदार नाही, विचार वजनदार नाही, संगत वजनदार नाही. अरे मावळे काय वजनदार होते? वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. तानाजीने बाजीने उसाची मुळी तर कर उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही. टिपरू तर त्याकडे डोक्या उसाला पोचच पडली, त्याला ऊस तर नाहीच तुटला. काय तरुण मुलांना ताकद राहिल्या त्या मोबाईल 24 तास त्याच्यात बोट घालत्यात, हँग झाली. 2 GB डाटा आणि कुणाला बी डाटा असलं झाले त्या पोरांचं. काय त्यांना सुमार राहिलंय का काय? त्यांना काय उमेद आहे का? त्यांच्या चैतन्य आहे का? उत्साह राहिलाय का? बघा तुम्ही युवा शक्तीकडे. त्या मोबाईलने पुरी हँग झाले तर ती मोबाईल हँग होत नाही, ह्यांची डोकी हँग झाले तर 24 तास त्याच्यात बोट घालून घालून आपली मुलं तर आले तर. अरे शरीर संपदा कमवा. काय ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डिरिंग करीत बसते. नको रे गाव दुसऱ्याचे झोपके होते ना आपल्याला येडेवाणी करायला. ते वाघ असं झाला, दुसऱ्याच्या गाव जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत जाग्या भुका केला. जाडी रावणाची जाळी. एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशी दगड फुटत होता. आता आईचं दूर राहिले का पोरांना? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपणात बदल होतो. रबराचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठ्यासाठी मग ती मोठी. आणि एकदा मोठ्या बाटलीच्या नाता लागल्या ते आम्हाला बी आवडत नाही. आमच्याच धावून येतो. अरे पाटात किती अभंग. अरे गप मर ना. पेताडी काय सुपारात असतात का काय? भयंकर हरे पाट म्हणते ती गांधावाले काय लायकीची तर आम्हाला माहिती. आणि त्यांच्यात जर ओरिजिनल धमक असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही बुका थापला का? तो 5-6 पिऊन आमचा अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करू. पिणारीला ही चित्र असते. 2 म्हातारे पार ऑगस्ट नाही मला होईल दारू प्यायला खोकला जातो. परत दुसरा मला 100% जाणार. म्हणा कसं काय? हरियाणा दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, खोकला का नाही जाणार.
एवढ्याला वस्तू धन घालेल्या तर ही तर लई किरकोळ विषय म्हणला की लोक विषय असली विचित्र असतात. पिऊ नका तरुण मुलांना विनंती, चांगल्याच्या संकेत राहा. खातो गुटखा, वाईट खाण्याचा जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो फटकार, देणा व्यसना झटका, व्यसन फॅशन वाईट लोकट्या दिसन तिथे खाली बसन, ह्याच्यात काय भेटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटून, दारू पेला लेवर फुटेल, चांगल्या कामात आला बंधन तुटल, मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पाच त्या ताडी, तुमच्या वेळेला त्या नाडी, दरसला त्या गोडी, इकाव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावून त्या दारूला काडी, धरण्यानं तोकोबाची जोडी, मग कळून परमार्थाची गोडी. व्यसनाचे हरदन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा जरा. आणि एक वाक्य सांगतो, बापूंना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर चांगल्या विचाराची, संकल्पनेची श्रद्धांजली व्हा. एवढ्या जमलेल्या समाजातून एका तरुण मुलाने जर व्यसन करायचं सोडून दिलं तर ही बापू साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. आपलं जीवन निर्व्यसनी असावं. काय माय बाप महापुरुषां ज्याचे समाजाविषयी तळमळे, निर्व्यसनी जीवन जगा. एका कीर्तनात एक तरुण मुलं तरी माळकरी झालं पाहिजे तर त्या कीर्तनाचं फळ मिळालं म्हणावं लागेल. एका तरुण मुलाने व्यसन सोडून करायचं, जरी व्यसनाचे हरितो न जाता व्यसन सोडून दिलं तरी ते कीर्तनाचं फळ आहे. माणसं बदलली पाहिजे. आता आम्ही जेम झालो सांगून तुम्ही प्यार झाले, ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का? मान आता अशा हली होता की मोडाय वाटते पार, होय होय खरे खरे. महाराजांना वाटतं आपलं लय पटलं काय ना ह्याला, त्याच वाटलेलं असतं तो तेवढ्या पुरतं वाट लावते हे आम्हाला सुद्धा. मंडपात आहे तोपर्यंत खरंय, नको व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून येडा मिळता मिळताच गप्पा, हे लांबून महाराज येतात रे बाबा, लय आराडत्यात बा मोरच तोड. हा सप्त्यात सुद्धा गावकरी चांगल्या निवडून महाराज तंबाखूवारी निवड तरी कीर्तन संपले आम्हाला. बापू साहेबांच्या उत्तर करायला आलं तर ती तर जरा बारीकच पिल्लू होत, पण लय धुतलं आपल्या गावाला. दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका, गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय. आपण बी चांगलं वागलं त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणार किंमत त्यांचं नको म्हणा घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना बसणारे म्हणते ही का धावत एकमेकाच्या धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. आणि चाकोरीबद्ध काम आहे नुसतं व्हाय वाय 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 ना कोणा कोणी असं सिस्टीम तुकडा आहे. नाहीतर त्याला आणि एक वाक्य सांगतो, आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार. एकदा गायक वादकांसाठी टाळ्या वाजवा. पियालायचं एवढं सोपं आहे का काय? गायन वादन जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. ताल तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळलं ते, हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा. पण तो नाही शिकला रे. तो अजून 2-4 महिने माझ्याकडे क्लासला येशील तर मी येडा होईल, पण तू शिकणार नाही. तू पहिलं घर गाठ. तुला पाकवाजा बसला तर शाईच पडली, पिटी बसला तर भाताच पडला, टाळ गळ्यात दिला तर टाळात गोट गळून घेतले, येण्याच्या तारात पडल्या. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम.
तेरे बस की बात नाही हो, निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य काढून दिले. हे गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आणि सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आणि तो ऐकणारी सुद्धा वजनदारच आहे. ती सुद्धा म्हणतात काय चाललं रे यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका, या विषयाचं चिंतन चालू. निर्व्यसनी जीवन जगा. बापूंकडे बघितलं त्याच्यानंतर त्यांचा करारीवाना लक्षात येतो. आणि बाप हा बाप असतो. मायबाप केला भोगवटा आम्हाला की प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहन करत असतो. बाप घरी जोडी लेकुराची उडी आपली पुरवणी वाढवली आणि आयुष्यामध्ये जेवढं कमवले तेवढं सगळं मुलाला दान देऊन टाकतात. एका एकी केला निराशेचा धनी कडे वागवणे भार खाणे. आणि काही माणसं फक्त बापच होतात, पण काही माणसे बाप माणूस असतात. आणि ते बाप माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहावंसं वाटतं असं बापू साहेबांचं जीवन होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली आणि सगळ्यात विशेष त्या काळामध्ये त्यांनी सामूहिक जीवनामध्ये त्यांचं योगदान असं होतं की 101 तरुण मुलांचे सामुदायिक विवाह सोहळा त्यांनी आयोजित केला होता. ही काळाची गरज आहे बरं का सध्या. सामुदायिक विवाह सोहळे होणं, बापू साहेबांचे ते विचार. आणि 100 मुलांचे लग्न एकत्र लावून दिले, ही सोपी गोष्ट नाही. आणि एक वाक्य सांगतो, गोरगरिबांसाठी किती योग्य काम आहे माझ्या. त्याच्यामुळे माझी एक विनंती जमलेल्या सगळ्या समाजाला सुद्धा, सामुदायिक विवाह सोहळ्यात आपल्या मुलाचं लग्न केलं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. नाही त्याच्यात करता आलं तर माझं नेहमी सांगणं असतं, सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करा. खोटं सांगत नाही. महाराष्ट्रामध्ये 45 गावं मी अशी तयार केल्यात. त्या 45 गावातल्या काल्याच्या कीर्तनात 20-20, 25-25 गावात जेवढे वर्षभरात लग्न जमते तेवढे काल्याच्या कीर्तनात होते. असे 45 गावाचे लिस्ट. काय बरं सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करा अडचण आहे तुम्हाला सांगा बरं. माणसं फुकाटची पत्रिका वाट्या बोंबलं थंडाची गरज नाही. तिकडं जाण मोटरसायकल उन्हाताना कशाला पाय मोडला नाही, कुठं नाही. माणसं फुकाटची, जेवण फुकटचं, काल्याचा महाप्रसाद गावाने बनवला असं, मंडप फुकटचा, डीजेची गरज नाही. तो नाथ ब्रह्मच आहे ना. आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद परत फ्री. सप्त्यात जेवढे काल्याचे कीर्तनात वारकरी तेवढे इतर वेळी तुमच्या लग्नाला आवर्जून येणार आहेत का? नाही. काय अडचण आहे, नवरा नवऱ्याला पाठा उभारायची. आणि हे गरिबांना लक्षात ठेवा, ज्याच्याकडे लय पैसा त्याला किती मोठ्याने नाचू द्या. गरिबांना मोठ्याकडे बघून येड्यावणी करू नका. रिंग काढून सण साजरे करायचे. 10-10 वर्ष त्याच्यात बाप मेले काय पण त्यांचं कर्ज फिटलं नाही. ही येड्यावणी करू नका. लोक एखादा मला का साधं केलं, ती पैसे तुझ्या दारात मांडव घालतो. लोक कोणाला मोठे केलं तरी म्हणतात जरा भाजी पातळ होती, पुऱ्या कच्च्या होत्या, जरा त्यांना व्यवस्थित जमलंच नाही. मोठ्याला नावं ठेवतात आणि गरीबाला नावं ठेवतात. आपण आपल्याला ऐकीत मापात राहायला शिका. मोठ्यांचं बघून येड्यावणी करू नका. हे प्रत्येकानं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. सामुदायिक विवाह सोहळा. आता मग सामुदायिक विवाह सोहळे घेणारे घेते, पण लग्न तर जमली पाहिजेत नाही. आता लग्न जमाना येतं. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड आणि पोरींच्या आयाला आले मार्केट. सध्या सगळ्यात जास्त फोकस मध्ये ह्या बचत गट. कुठं लग्नाला गेले की त्यांच्याच मागं पाहुणे रावळे असे जवळ गोड 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 बोलत. ह्यांच्याकडे मुलगी असते ना, पण ते अंगालाच लागून देत ना. ते डायरेक्ट म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हो आमची मुलगी म्हणजे काय, म्हणजे कसं आम्हाला मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. मारते का दुसऱ्याच्या आई बाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? अपेक्षा मी थोड्या महापाठ घेऊन पोरांना सांगतो क्वालिटी का. मग डॉक्टरला बायको मिळणार, आली का बातमी पीएसआयला बायको मिळणार, घडलं का असं कधी? बायका कुणाला मिळणार नाही? बोंबलं फिरणाऱ्यांना. थोबाडात मावा डहाव्या जातो, दारू पितो, आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, गावात बी वाद कराय पुढं. गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याच नाव पुढे येतं. हे तर लायकी कमी एवढी ह्यानी. तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतोय. ती सुद्धा भेटतात म्हणतात हे आलं तर गाणी आपलं बॉक्स पीस फोडी ना. असला तर तो पिऊन नाचतोय 8 तालामध्ये 1.5 तालामध्ये. हे नाही नवर देवाला ते कळतं. ते भाबावलेलं असतं. त्याच मला होतं नुसतं बरं बघत गोडा बसतो.
आणि 4-5 पेताडी वाटण्यासाठी पुढे पुढे करायचं. 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण गुटाच्या द्वारे मागा. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र नाही तो दलिंद्र, तो कसा इंद्र. रुपया कामाच्या आकण्या जावा काय डीजे वाजवून गोडा उताळला नाचताना नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं मोबाईलवर. आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवर दिवस नेला लग्नातून 3 किलोमीटर याड्या बवळीत पडला होता नवर. दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडवडू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडका. नवरी कुठं आहे? लोक म्हणजे तिचं कालच झालं म्हणा. मी आता काय करू? तू असाच राहणार मोकळा ना, रुपया ना ठोकळा नाच मोकळा. आता काय करतो? गायवानी बोर नीट राहा, क्वालिटी कमवा, कष्ट करा. बापाच्या इष्टडे मजा करू नका. स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. आणि तुमच्या तरुणपणामध्ये तुम्ही असं वैभव निर्माण करा. पुरीचा सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे. तो म्हणला पाहिजे मला असा जावाय पाहिजे. सासरा फिदा झाला पाहिजे. सासरा पुरीचं सोडून लिहा. सासरे म्हणले पाहिजे जावाय गुटगुटीतून हात जावाय पाहिजे. ही तुमच्या धमक आहे ना. बोंबले फिरायचं कमी करा जरा. क्वालिटी कमवा, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा. नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. बघितला सोलापूरचा मोर्चा? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. गोड्या ओसून गेली होती. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या. ती काय रेशन कार्डाला गहू तांदूळ आहे, काय चिलू वाटायला. क्वालिटी कामवर रांग लागल. नाहीच काय करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा. माळण बुका तरी लग्न होते. एक पर्याय राहिला एवढा. माळण बुक्याची कमी ताकद समजू नका. त्या माळण बुक्याच्या जोरावर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमिनीत लॉकडाऊनच्या नंतर या 2-3 वर्षात. एक जण माझ्याकडे आला असं बोंबलत फिरत होतं, महाराज लग्नच जमन. म्हणलं मी जमितो. काय करावं लागेल? म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरंच सांगा माळ घालतो पण जमून का? आता हेंग झालं तर 35 वय झालं तर कवरती तरी वाढ बघेल. ते म्हणला माळकरी झाल्यावर जर होत असेल तर काय अडचणी, शाकाहारी राहायचं व्हायला पण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळकरी वाढव. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी म्हणलं आण मार. त्याने बारीक मण्याची माळ आली. मला बारीक मण्यावर लग्न जमत आणि टपाऱ्या मण्याच्या माळा एवढाच म्हणे कचाकच म्हणे हाल करा रुताचा. झोपताना म्हणायचा लय रुतत ये. मी म्हणलं लग्न हा मग रुतो द्या. बुका लावायचा बारीक म्हणलं मोठा लावकीन म्हणला कपाळ काळ होईना लग्न लावतो. गंधन बुकान दोतरण नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनेला. कुठे कीर्तन गेले की मी पुढं किंवा माग, मी पुढं किंवा माग. काय दिसेल तीच पुढं मी महाग. लोक त्याच्यात पाया पडायची महाराज महाराज. म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही लागा. कीर्तन संपल्या लोक म्हणायचे अर संघ आलेलं वय पण असू द्या पोरग मावळी संघ राहतोय. व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारी दिसते, निर्व्यसनी असन. अर्धीच खाईन आपली पोरगी पण सुखानं राहीन. देऊन टाका पोरग्याला. पोरांची जमिवली हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल वर बिन खाली बिन बराच वाट शिल्लक आहे. ट्रक निनावर देवर त्यानं काय काय गाव ट्रक, टेम्पो, 407 ट्रॅक्टर, टायल्या. मग आता ह्याला इतकं काय तिकडं कुंभमेळ्यात न्यायचं का? तिथंच मरणाची गर्दी झाली आहे. ह्यांचं करायचं काय? क्वालिटी कामवा. आणि एक वाक्य सांगतो मुली काढल्या माणसाला. मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता त्याचा बंगला बघू नका तर मुलगा चांगला बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. 100 एकर जमीन आहे पण ती जर 10 रुपयाला निघाला तर 10 वर्षाची एकर सुद्धा ठेवणार नाही. लग्न जमीन पण 1/2 एकर जमीन आहे. मुलगा जर जिती निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तर वाण मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात मुली द्या, वारकऱ्याच्या घरात मुली द्या, गरीबाच्या घरात मुली द्या, मोठ्याच्याच घरात मुली द्यायचं. हे फॅशन फॅड जे आलं हे डोक्यातनं काढून टाका. गरीब असू द्या, संस्कारक्षम असावा, जिद्दी असावा, मेहनत करण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये चिकाटी असावी. आणि तरुण मुलाने असे कर्तृत्व स्वतःच्या अंगात आणा. पोरविला हे चित्र झाले. एका पोराने 150 पोरी बघितल्या. 150 तरी फायनल करणार. माझी गाठ पडला. मी असा झाडला म्हणलं फायनल कर नाही तर ब्रह्मचर्यच राहावं लागेल. तो मला आज बघायला चाललंय 151 नंबरची पोरगी. तुकडाच पाडतो म्हणला कसली का असं. गेलं पोरगी बघायला, पसंत केली. डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला. म्हणजे 1 रुपया हुंडा नको, मुलगी पसंत आहे. लग्न सामुदायिक सोहळ्यात करू म्हणला. साधू अजिबात टेन्शन घेऊ नका.
पोरीच्या बापाचा आनंद तो गगनातच मावाना. तो किचन खोलीत गेला आणि बायकोपाशी ढसा रडायला लागला. खरंच म्हणलं तुझी पुष्पवित्र काय आपली सीतेसारखी मुलगी रामासारखा जावाय भेटलाय, टेन्शनच राहिलं नाही. सासूबाई म्हणली जावाय कोणत्या ते वादी दाखवा. म्हणला तो खुर्चीत बसल्या. ते पुरीच्या आई म्हणली घेऊ लग्न मोडलं, माझी पोरगी भिकाराला दिन पण ह्याला देणार नाही. काय घेऊ सुरुवातीला मलाच बघायला मग 150 का 1-2 वर्षात त्याला 20 वर्ष लागणारच ना राव. काय पुरी काय इतक्या स्वस्त आहे का 150 वर्षात होईना. क्वालिटी ठेवा पोरांनो. हे विवेकानंदाने सांगितलं. तरुण कोणाला म्हणायचं तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. बघून करून हे तरुणाचे लक्षण आहेत. तसं बापू वयानं जरी ज्येष्ठ असले तरी मनानं तरुण होते. रात्री अपरात्री कधी कोणाचा फोन येऊ द्या हा केला ओ देणार आणि गरीबाचं दुःख पुसण्याचं काम केलं. आणि हे वडिलांनी जे कमवलं का केला भोगवटा आम्हाला की त्यांचे नातू ही जेडपी सदस्य झाले. हे सगळे समाजकारणात, राजकारणात, शिक्षण क्षेत्रात त्यांचा संपूर्ण परिवार सगळ्यांना. आणि बापू किंग नव्हते, किंग मेकर होते. दुसऱ्याला मोठं केलं. गोरगरिबाची मुलं मायबाप सभापती पदापर्यंत त्यांनी बसवली मायबाप. हे स्वतः तर कुणी मोठं होय पण नेत बापू म्हणजे माणसं घडवण्याचा कारखाना. सर्वसामान्याची लेकरं मोठी केली, केला भोगवटा. आणि त्यांची पुन्हा त्यांच्या या परंपरेला त्यांच्या पुढच्या पिढीला कामाला आलेली. 2 चरणाचा भावार्थ संपलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी मुखानं कीर्तन संपलं नाही, कोणी हलायचं नाही. थोड्या वेळ अजून बाकी. आज सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचंय आणि विठोबा रखमायचं भजन करण्यासाठी घरातली मंडळी हार घालण्यासाठी पुढे या. आणि सगळ्या भाविकांना आणखी एक विनंती, भजन असं करायचंय अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या मस्त टाळ्या वाजल्या सगळ्यांनी. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले प्रसन्न सगळे टोटली. आणि हे जे कार्य झाले धर्म कार्य असावा तो धर्म मग असा जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये आपल्या कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त दे नाही का. अमेरिकन शिकावं, कपटेपणा इंग्लंड कडून सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. भारतासारख्या संस्कृत आहे. भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब. कसे घडलेत राजे. माझी जाऊने
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी, आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. छत्रपतींच्या तीनही तलवारीची नाव ही देवीची होती. जगदंबा, तुळजा आणि भवानी. या आई साहेबांवर छत्रपतींचं असलेलं प्रेम आहे. आणि त्या तलवारीच्या धाकावर स्वराज्य निर्माण केला. कशी होती तलवार? शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. सध्या जे महाराष्ट्राचं वातावरण चालू आहे, हे महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. जातीपाती जर आपण भारतीय म्हणून आपण सगळे एक आहोत, आणि जातीपाती राजकारण करणारे माणसं आयुष्यात कधी मोठी होत नसतात. बापू साहेबांनी जातीपातीला कधी थरा दिला नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं कार्य हे छत्रपतींचे विचार
त्यांच्या जीवनामध्ये होते. आणि राजेने तेच केलंय. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आता छत्रपतींची शिवजयंती हळूहळू जवळ आली. वातावरण गरम व्हायला सुरू झालं. तरुण मुलं टिटस फिटस, राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुझी राजेंची गरज आहे आम्हाला मान्य, पण तू काय करतोय बा नेमका? का तुझा जन्म फक्त राडा करण्यासाठी, भांडण करण्यासाठी, आयवा फाडण्यासाठी, व्यसन करण्यासाठी झालाय का? स्वतःच्या मनगटरी धमक जगाला दाखवा. कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसते. आज बाप्पू साहेबांचे एवढं वैभव, आज त्यांना अभिवादन करण्यासाठी एवढा समाज आलेला आहे. आणि त्यांच्या अंत्ययात्रेला तर नजर जाईल तेवढा समाज होता. लाखो समाज मायबाप लोटलेला होता. का? माणसाचं प्रेम जिंकावं लागतं. हे शून्यातनं माणसं मोठी होत असतात. कष्टाची जोड त्यांच्या जीवनात होती. म्हणून जीवनामध्ये कष्ट करा. म्हणून आपल्या वाराकडे सुरुवातच कपच नाही, क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा, ख. वाराकडे नीट ऐका. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका, ग. क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार, घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका, च. चमच्याला याच्यात राहतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो, ते ध्यानात येत नाही. आणि जवळ त्या पातेल्यात माल असतो तोवर चमचा गप असतो, पण माल निघाला की खडबड 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 काल. चमच्याला घ्यायचे तोंडावर बघा लय खरं, वा वा तुमच्यासारखा माणूस तालुक्यात पुढे गेल्यावर काय खरंय त्यांनी तर वाटोळ केलं. ही चमची तोंडावर गोड बोलायचं, महाग काड्या करायच्या. म्हणजे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी आता छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका, झ. च छ झ. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. तिकडे आलाय का? सगळीकडेच येते. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले ते घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू. डॉक्टरचं नाव आहे तुकोबारायण. औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे रामबाण. त्याच्यात बरेच प्रकार आहेत, पण एकच गोळी सांगतो गात्यातली. तुकाराम म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवनी गोपाळ. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायला शिका. आपला गायक आहे, वादक आहे, परिसराला कीर्तन करायला संस्था टाकली, करा ना सहकार्य. दुकान टाकला, व्यवसाय टाकला, जवळच्या माणसाला बिझनेस टाकला, करा सहकार्य. गावातला आपला माणूस तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणात चमकत असत तर गावाने मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका, ज. आणि ज या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे जाण ठेवा. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांच्या कृपेने आपण मोठं झालो त्यांना विसरू नका, त्यांच्यावर हुरकू नका आणि त्यांना येड्यावानी करू नका. जाण ठेवा, जाण. सध्या कुठं लोकांनी जाण ठेवली? ज्यांच्या आयुष्यात, ज्यांचं आयुष्य खाऊन आपण मोठं झालो, ज्यांच्या कृपेने मोठं झालो, त्या माणसाशी गद्दारी करणारी माणसं सुद्धा सध्या जन्माला आली. जाणच राहिली. निदान ज्याचा आशीर्वाद आहे आपल्याला मोठं करण्यासाठी त्यांना तरी विसरू नका, त्यांच्या पुढच्या परंपरेला तरी विसरू नका. जरा जाण ठेवा, ज. ज्यांनी जाण ठेवली त्यांच्या आयुष्यात देव कधीच झाडाझडती होऊन देणार नाही. म्हणून झ. आयुष्यात टकाटक राहा, ट. मुद्द्यावर ठाम राहा, ठ. संकटावर डगमगू नका, ठ. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, ठ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा, त. तरबेज असं थकू नका, थ. यश मिळेल पण थोडा दम धरा, द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा, ध. आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका, न. त थ द ध. एवढेच 12 तरी भरपूर झाले तुम्हाला. लय एकदा सांगितलं की लोड येईन, हुशार डॉक्टर गोळ्या मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चेक करत असते, त्यामुळे एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा भेटलं. सर्वात काय? क कष्ट.
आणि शेवटचं वाक्य माझं मी ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगतो, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, सासूची सुनेची पत्रिका जुळती का हे आधी बघा. खरं ह्या मास्टर माइंड ह्या सूत्रधार ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय ते कसलं द्या असू द्या समजूनच घेतो, त्याला हाल होत्या. ते आईकडे गेले आई सारखंच बोलवतो, बायकोकडे गेले बायको सारखंच बोलवतो, आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, दोन्ही संघ आले म्हणतो बाहेरच बरं मरण का आईला बोलवतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग, आणि मित्रांना फोन करावं ती प्यायला पैसे मागतात म्हणजे त्याला कोणी करून सुधारत. त्यामुळे ना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वास. शब्द थोडे पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तरुण मुलाने विचार लक्षात ठेवा. शेवटचं वाक्य सांगतो, एक राहायला शिका. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा. धर्मासाठी, संप्रदायासाठी, परंपरेसाठी, गावच्या विकासासाठी सगळ्यांनी एक जीवाने एकत्र राहा, तर गावचा विकास होणार आहे. कोणत्याही गावामध्ये हेच चालू आहे माझ्यावर. आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये जातीपातीचा बाकीच्या मोठेपणाचा विचार न करता या धर्माची पालखी जुन्या माणसाने सप्ते, वाऱ्या, दिंड्या, परंपरा, मंदिरं हे सगळं टिकवलं की पालखी, धर्माची पालखी तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. म्हणून तरुण मुलांनी गुढच्या तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. आठवड्यातून 1 दिवस ठरवा, आपल्या ग्रामदेवतेची आरती करा. त्या निमित्तानं हजारो तरुण मुलं, गावातली शेकडो तरुण मुलं एकत्र येतील, आपल्या धर्माची मोड बांधली जाईल. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका, आपण आपल्या धर्मावरची निष्ठा वाढवा. हिंदू धर्म वाढवण्याची गरज नाही, पहिलाच वाढलेला आहे खूप, फक्त टिकवण्याची गरज आहे. वाढवू नका, आहे तो बुडवू नका. ही तरुण मुलाला विनंती, धर्माविषयी स्वाभिमान ठेवा. आणि हे करण्यासाठी गेला भोगवता आम्हाला गोबारे म्हणतात, एवढी सेवा करून देवा, तुमच्या चरणाजवळ मला जागा मिळत नसेल तर माझ्या सेवेचा उपयोग काय झाला. अभंगाच्या शेवटच्या
वंश परंपरा दासम्यांगीत तुका मोकलेता लाजकवना ही सेवा आमच्या परंपरेची आहेत. त्या परंपरेचा मी पायिक आहे. आता तरी मला चरणाजवळ जागा द्या अशी तुकोबारे भगवंताकडे विनंती करतात. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील आज वडीलही या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि वडिलांच्याच मार्गदर्शनानं त्यांच्या आशीर्वादानं ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत मध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले लांबे पण कधी पंढरपूरला वगैरे जाता येतात नक्की कर्जतला एक दिवस आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंद यांचे पुत्र कार्याच्या निमित्तानं विठ्ठल जय जय विठ्ठल जय